Okay, student. Good evening. How are you? We are going to learn now today very fundamental English. बरोबर? मूलभूत ज्या गोष्टी आहे त्या फार महत्त्वाच्या आहे. दररोज तुमचं चाललंय लिहायचं 200 पेजेस वहीवर. फक्त तुम्ही माय डिअर स्टुडंट, फक्त तुम्ही काय लिहा, व्हर्ब लिहा. 4 महिने व्हर्ब लिहा, 5-5 दररोज. रविवार शनिवार सोडून द्या, सुट्टी, हॉलिडे, संडे अँड व्हॉट सॅटरडे अँड ओनली 4 days रिमेन्स. ओके, फक्त 5 मिनिमम 5 तर लिहा. फक्त वेगवेगळे माहीत नसते, बरोबर. आणि नंतर 4 महिन्यानं काय करायचं? आफ्टर 4 months यू विल हॅव टू राईट V2 अँड V3 म्हणजे पास्ट टेन्स त्या व्हर्बचे आणि पास्ट पार्टिसिपल. म्हणजे तुम्हाला पास्ट टेन्स कोणता प्रकारचा आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे की कंटिन्युअस आहे की परफेक्ट आहे की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, तुम्हाला समजेल. तसंच प्रेझेंटचं पण, तसंच फ्युचरचं पण. फार सोपी इंग्लिश आहे. यू हॅव टू राईट, स्पीक यार. काय 1 by 1 यू टेक 1 marks ईच डे. कळलं? आज आपण नवीन घेणारे बोर्डाला येतात प्रश्न असे. 12वीला आहे, 10वीला आहे, तुम्हाला सर्वांना आहे. बघा, स्पीकिंग इंग्लिश या ठिकाणी पहिलंच वाक्य दिलं बघा. फर्स्ट सेंटेन्स दे हॅव गिवन इंडिया वोन द वर्ल्ड कप इन. आता भारताने वर्ल्ड कप केव्हा जिंकलं? इंडिया वोन द वर्ल्ड कप इन 2007 का 2009? 2007ला जिंकलं, बरोबर. म्हणजे इथं काय लिहायचं? 2007. दुसरं वाक्य, इट वॉज डॅश डॅश अँड अमेझिंग इव्हेंट. बघा, अमेझिंग, इट वॉज डॅश डॅश अँड अमेझिंग इव्हेंट. अरे खरंच तो चित्तथरा फार छान प्रसंग होता. अमेझिंग म्हणजे वा, काय छान प्रसंग. इव्हेंट म्हणजे प्रसंग. मग काय होईल? इट वॉज ट्रूली, TRULY, ट्रूली. इट वॉज ट्रूली अन अमेझिंग इव्हेंट. अरे खरोखर तो आश्चर्यकारक प्रसंग, मजेदार प्रसंग होता राव. काय? इट वॉज ट्रूली अन अमेझिंग इव्हेंट. इट वॉज व्हेरी डॅश डॅश लकी अनलकी. काय लकी अनलकी? आय वॉज व्हेरी डॅश डॅश लकी अँड अनलकी. आय वॉज कधी अनलकी होईल का? नाही होणार राव. म्हणून काय लिहायचं? आय वॉज व्हेरी लकी, LUCKY. आहे का नाही? मग असं इंग्लिश असतं बाबांनो. नंतर पुढचं क्वेश्चन आहे बघा, हाऊ लकी आय वॉज. हे कोणतं आहे? हाऊ लकी आय वॉज. एक्सक्लेमेटरी आहे की ॲसर्वेटिव्ह आहे? इथं निगेटिव्ह नाहीच आहे. म्हणजेच काय, हे एक्सक्लेमेटरी आहे की ॲसर्वेटिव्ह आहे? कोणतं असेल त्याच्यावर टिक मार्क करायचं, बरोबर. मग हाऊ लकी आय वॉज, मग कोणतं असेल? हेच असेल, एक्सक्लेमेटरी, इम्पॉर्टंट आहे. हे वाक्य हाऊने येतं. हाऊ स्नेक इट वॉज, हू स्नेक. अरे देर वॉज अ बिग स्नेक. हाऊ स्नेक ते वॉज देअर. म्हणजे हाऊने सुरुवात होती. उद्गारवाचक चिन्ह म्हणतात त्याला, उद्गारवाचक वाक्य. कोणतं वाक्य? उद्गारवाचक. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक. होकार ते ॲसर्टिव्ह. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. हाऊ सुरुवात होते म्हणजे ते 1 मार्कासाठी. बघा तुम्ही फार लकी. राईट अपोजिट येतच. राईट अपोजिट म्हणजे काय? विरुद्धार्थाचे शब्द येतात म्हणजे येतातच. तुम्ही विरुद्धार्थाचे शब्द घ्या. आता काय आहे पहिलं? फॉर्च्युनेट. तर काय होईल सांगा? अनफॉर्च्युनेट. अनफॉर्च्युनेट. अन फक्त लावायचा, FORTU, बरोबर. NATE.
अन लावायचा फक्त. अनफॉर्च्युनेट, फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट. अवेअर, अनअवेअर, अनअवेअर. झालं. अनअवेअर, अवेअर म्हणजे अनअवेअर, विरुद्धार्थ. रिस्पेक्ट, किती सोपं आहे. रिस्पेक्ट काय मिळतं हे वाक्य. फॉर्च्युनेट काय मिळतं, अवेअर इथं अनअवेअर. रिस्पेक्ट, डिसरिस्पेक्ट, डिसरिस्पेक्ट, डिसरिस्पेक्ट. रिस्पेक्टचा काय होतो, डिस, फक्त डिस घालायचं, यू एन घालायचं. डिसरिस्पेक्ट, RESPECT, हे दिलेलंच असतं स्पेलिंग, RESPECT, बरोबर. आणि अशा प्रकारे हे जवळजवळ तुम्हाला 5 मार्काचं आहे, परंतु 2 मार्काचं, अरे मिनिमम 1 मार्काचं तर धरा. यू गेट 1 मार्क पर डे. हॅव ए गुड डे, एन्जॉयर माय स्टुडंट. ओके, बाय.